उदर 12 मॅन असणं फार गरजेचं आहे. चिरनेर महागणपती चिरनेर संघ 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेला सुरुवात झाल्या. महागणपती चिरनेर संघ खेळताना पाहायला मिळणाऱ्या चिरनेर एक ऐतिहासिक गाव आहे. 25 सप्टेंबर 1930 चिरनेर जंगल सत्याग्रह, त्याचबरोबर चिरनेरचा महागणपती, चिरनेरचं क्रिकेट आणि चिरनेरची परंपरा, चिरनेरची संस्कृती आणि चिरनेरचा महागणपती याची नेहमी चर्चा पाहायला मिळत असते. आज संकष्टी देखील पाहायला मिळते. संकष्टी चतुर्थी देखील आहे. भावेश घरत देखील आज आपल्यासोबत जॉईन आहेत. जे सर समालोचन क्षेत्रामध्ये जर तुम्हाला ऐकायचं असेल ज्युनियर चंदू शेट्टी सर, तर भावेश घरत सरांचं समालोचन तुम्ही ऐका. उत्तम समालोचन ते देखील करतात. आमच्यासोबत त्यांनी समालोचन बऱ्याच वेळा केलंय. चंदू सरांचे ते बिग फॅन आहेत आणि अगदी तसंच समालोचन ते करत असतात. जशी बातला सुरुवात होईल तसं आपण आवाज ऐकणार आहात. एक महाराष्ट्रातील नामांकित समालोचक, आमच्या आकडे तज्ञ आणि परम मित्र जे जी भोसले सरांचा आवाज तुम्हाला पूर्वाधामध्ये ऐकायला मिळणार आहे. आज एक डेब्यू होत आहे. स्मिथ या आगामी कालावधीमध्ये येणाऱ्या जासई गावचा आणखीन एक युवा खेळाडू स्मिथ कल्पेश पाटील याचा डेब्यू होत आहे आणि त्याला कॅप टीमने देत असताना मला मिळाली आहे. टीमने कॅप त्याला प्रदान केलेली आहे आणि या संपूर्ण सीझनसाठी तो या संघाकडे खेळत असताना मला मिळेल. संपूर्ण संघामासाठी त्याला ही कॅप देण्यात आलेली मला मिळाली आहे. संपूर्ण हंगामात नव्हे, मला तर वाटतं की ही कॅप जी आहे ती संपूर्ण एका संघामध्ये आयुष्यभर खेळण्यासाठी देण्यात आलेली आहे आणि जी स्वतः भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते देण्यात येत असताना मला मिळाली. आदिल गरद यांची एक्सरसाइज पाहायला मिळालेली आहे. मला वाटतं आदिल गरद आज गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. सकाळी कल फिटला आहे, त्यांनी फिटनेस करून आलेले आहेत. त्यामुळे आज त्यांचा खेळ आदित्य गरद अर्थात आदिल गरद यांचा खेळ महत्वाचा राहील. संयम मात्रे गोलंदाजी मार्कवरती, साहिल चव्हाण स्ट्रायकर एंडवरती, विवेक कल मैदानाच्या आतमध्ये त्याच्या साथीला बॅटिंगसाठी येत असताना मला मिळतोय. विवेक अत्नोलकर आणि त्याच्या साथीला साहिल चव्हाणला आपण पाहत आहोत. अनेकांची वेगवेगळी स्वप्न आहेत. प्रत्येक जण जो लेदर बॉल खेळतो तो म्हणतो मी विश्वचषक खेळावं, टेनिस क्रिकेट खेळतो तो म्हणतो मी ISPL खेळावं आणि तसंच जासईचा आणखीन एक अंडर 19चा खेळाडू आहे, त्याचंही ISPLचं स्वप्न आहे. सामन्याला सुरुवात संयम गोलंदाजी मार्कवरती, पहिला बॉल पडेल. भावेश, या साऱ्या गोष्टी माझ्याकडून उघडून घेऊ नका, उद्या परवा यायचं आहे. सामन्याला सुरुवात होत असताना मला मिळते. संयमला आपण पाहत आहोत, तो गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. तेजस मात्रेची जागा आदिल गरद यांनी घेतलेली आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4. स्मिथच्या वाक्याच्या बाहेर आलाय चौकार.
थोडंसं दडपण राहतं मोठ्या संघामध्ये खेळण्याचं. अनेक वेळेला मोठी स्पर्धा खेळण्याची, त्याच वेळेला जे लीडिंग करतात गावाला, ज्यांच्या नावाच्या खाली आपल्याला खेळायचं आहे, स्मिथ पाटील. यावेळेचा बॉल फुललेंचा बाला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौका, दुसरा बॉल आदिल घरत यांच्या दिशेने चेंडू निघालाय. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून बाला मिळत आहे. सिंगल इथून आली आहे. 5 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. स्मिथचं एक स्वप्न आहे ISPL खेळण्याचं. प्रत्येकाचं स्वप्न ईश्वर चरणी प्रार्थना की ते पूर्ण होऊ द्यात. आई एकविरा चरणी प्रार्थना करू आपण की हे स्वप्न पूर्ण व्हायला हवेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने हा बॉल फटका फसला होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षण वेगाने चेंडूवरती येतोय. फेकी चांगल्या प्रकारची बाला मिळाली. त्या ठिकाणी नितीन बाला मिळाले होते. नितीनला आपण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. मागील मॅच मध्ये नितेश खेळला होता. या मॅच मध्ये नितीनला आपण पाहत आहोत. राज घरत यांच्या बॅटला बॉल लागले ना तर त्या रन्स सातत्याने येत असताना मला मिळतील. कारण अमित नाईकच्या साथीने सराव करणारा हाही खेळाडू आहे. गतवर्षीची स्पर्धा मला आजही आठवते. यावेळेचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. राज घरतने मारलेला स्विचिटचा बॉल धारावेकर अजून बॉल शोधतायत. तो मिळालाच नाहीये. एवढा लांब मारला होता राज घरतने. त्याचा तो स्विचिट अजून धारावेकरांना बॉलच मिळाला नाही. म्हणून कदाचित या मॅच मध्ये त्याची बॅट बोलेल आणि त्याचकरिता त्यांनी रेड सिग्नलही आणलेला आहे. धावफलकावरती धावा आपण पाहत आहोत. 8 धावा धावफलकावरती आहेत. ज्या वेळेला आपल्या गावचा एक खेळाडू मोठी स्पर्धा खेळतो ना अनेकांची स्वप्न पूर्ण होतात. पुढचा बॉल आही चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. रावडी राठोड, राजू राठोड यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. त्यांचंही स्वापारीचं स्वप्न या पावसाळ्यामध्ये पूर्ण होणार आहे. प्रत्येकाची स्वप्न विविध आहेत. सफारी गाडी बुक झालेली आहे. मला वाटतं पाऊस पडण्याच्या आधी तीही येणार आहे. त्यांचंही स्वप्न पूर्ण होत आहे. आज फिजिकल फिट पाहणं किती चांगली आहे. फिटनेस सर्वाधिक महत्वाची राहते आणि आज त्यांचंही चांगलं प्रदर्शन संघाच्यासाठी नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. प्रमोदजी यांना पण पाहतो वेगाने बॉलवरती आले. त्यांची फिजिकल फिटनेस. फिजिकल फिट तरच हिट. सिंगल इथून आली. धावफलकावरती धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. 10 धावा धावफलकावरती बनल्यात. विदाउट लॉस बॅटिंग करत असताना महागणपती चिरणे टीम. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अभिजित ठाकूर, संग्राम घरत, धाकटी जुई यांच्या माध्यमातून शुभेच्छा या आयोजन समितीला आलेल्या आहेत. छोटे ठाकूर मयूरजी म्हात्रे यांचंही आगमन होत असताना मला मिळत आहे. हे नाव सध्याच्या घडीला मयूर सेक्युरिटी फोर्स या नावाने संपूर्ण रायगडभर प्रसिद्ध झालेलं आहे. आदरणीय मयूरजी माणिक शेठ म्हात्रे यांचं आगमन होत असताना मला मिळत आहे. साहेब पुन्हा एकदा आपलं हार्दिक असं स्वागत. मयूर सिक्युरिटी फोर्स जास्तही गावाचं नाव मोठं करायला घेतलंय मयूर शेठनी आणि आज संपूर्ण रायगडामध्ये या नावाची आणि या गावाची सातत्याने चर्चा आहे. प्रसिद्ध उद्योगपती. पहिला बॉल. पहिल्याच बॉलवरती गणागाती प्रहार. विवेक अत्नोलकरच्या बॅटमधून येतोय. हा नो बॉल. त्यावरती षटकार.
बाबांच्या पावलावरती पाऊल टाकणारे आदरणीय महेश शेठ म्हात्रे साहेब, आदरणीय माणिक शेठ आणि म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलं होतं. आज आदरणीय महेश शेठ माणिक म्हात्रे साहेब आणि आदरणीय माणिक शेठ म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला आलेली आहे. यावेळचा बॉल ऑन साईडला खेळलेला आहे. साईश वेगाने येत असताना बघा मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती नितीनला आपण पाहत आहोत. खरं तर नितीनची गोलंदाजी, नितीनची शैली, नितीनची देहबोली, काही वेळेला प्रवणजी राठोड मला तो अक्षय पवार वाटतो आणि तशीच काहीशी देहबोली त्याची आहे. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. दाफलकावरती धावा आहेत ते एकंदरीत 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा दाफलकावरती बनलेल्या बला मिळाल्यात. साहिल चव्हाण, पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा हा संघ खेळतोय विथ ड्रेस कोट. यावेळेचा बॉल साहिल ऑन साईडला फ्लिक केलाय. मन मेंदू मनगट एकत्रित आणलं आणि ठोकला चौकार. चिरनेर गाव असं राहिलं नाही. या गावामध्ये नावामध्येच गावाच्या चिरनेर आहे आणि अगदी त्याच वेळेला कर नावाचे अंडावाचे जास्तीचे खेळाडू आहेत. हातनोलकर असेल, फुंडेकर असेल. त्यावेळेचा बॉल फुलवलेंचा इथून मला मिळालाय. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. नारंगीकर जास्तीचे आहेत. या गावामध्ये अनेक खेळाडूही पाहायला मिळतात. किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर सातत्याने कर अण्णाबाईचे जास्तीचे खेळाडू आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. त्यावेळेस चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप मीटिंग धावा 4. आलाय चौकार. महेश शेठ म्हात्रे साहेब यांचं आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना आपण पाहतोय. खरं तर एक दानशूर असं व्यक्तिमत्व म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहत आहोत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आणि आज खरं तर आपण म्हणतो ना, कमाई करणारे अनेक आहेत, परंतु देण्याची दाणत ही रक्तात असावी लागते. स्वतः साहेबांना आपण पाहत आहोत. त्यावेळेचा बॉल फटका एक्सा कव्हरला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट शोक, षटकार. पहिला लेफ्टी बॅटर आहे या स्पर्धेचा ज्याने एक्स्ट्रा कव्हरला षटकार मारलाय. तो ही लांब लचक संघाची धावसंख्या 32 धावा दाफलकावरती आहेत. 32. आई बॉल फुललेंचा बाला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक स्वतः वेगावरती चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतली जाणारी इथन एकेरी सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या बदारते. दाफलकावरती 33 धावा दाफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. 33 धावा दाफलकावरती आहेत. 33. 2 षटकांचा खेळ संपला. आज गावाट गावचे नारायण मामा यांनाही आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांची उपस्थिती लाभलेली आहे. काल मोठ्या शेठच्या बड्डेसाठी त्यांना आपण जाताना पाहायला मिळाले. आणि उलवेनोड मधली कुठची स्पर्धा असू द्यात, नारायण मामा यांची उपस्थिती नेहमीच असते. दाफलकावरती धावा बनलेल्या आहेत. एकंदरीत 33 ऑन दी बोर्ड. 33 आहेत. तर साईजला आणलं जाणार की आदित्यला, की स्मिथला गोलंदाजी दिली जाते, याची चर्चा होतीये. परंतु गोलंदाजीमध्ये फेरबदल.
राजने ज्याला प्रॉमिस केलं त्याला प्लेइंग 11 मध्ये घेतलं नाही. आज राजने प्रॉमिस मिस केलंय किंबहुना ते तोडलंय. मी बॉलिंग देणार असं कोणाला तरी आश्वासन त्याने केलं होतं. आदिल घरतला तुम्ही पाहिल्यानंतर पंकज जाधवची कोणाला आठवण आली की नाही. तो ही बुमबुम आहे, तो राईटी आहे तर हा लेफ्टी आहे. फलकावरती धावा बनलेल्या आहेत. 33 2 षटकांचा खेळ संपला. आता बाय कोणाला मिळणार याची चर्चा चालली आहे. 70 धावा या जास्तीच्या आहेत ज्या बनवणारा एक मात्र संघ राहिलाय, जो मात्र नवीन शेवा टीमने तो कारनामा केलेला आहे. यावेळेचा बॉल शहरापासून दूर ठेवलाय. स्वतः भूषण बेगाने चेंडूवरती येत असताना मला मिळाल्यात. सिंगल डबलने जास्तीचा काही फरक पडणार नाहीये. मोठे स्ट्रोक तुम्हाला खेळावा लागतील. या मैदानावरती हे जे खेळाडू आहेत ना ते दिवस रात्र सातत्याने सराव करतात. त्यामुळे हे क्रीडांगण नवीन नाही आहे. इथे कोणत्या कोपऱ्यामध्ये कसा बॉल टोलवायचा हे चांगलं ठाऊक आहे आणि रक्तामध्ये हे क्रीडांगण भिंडलेलं आहे. त्यामुळे इथे खेळणारेच हे तारे सितारे आहेत. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी चालली आहे. प्रमोद मडवी सातत्याने बॉल वळवतात, फुलोलेंचे बॉल टाकतात. टप्पा चांगला ठेवलाय, वेग चांगला आहे, दिशा चांगली आहे. आता एक गोष्ट पाहण्याजोगी राहील, तन्मय ठाकूर आता पारितोषिक लावतील का. राज घरत, आदित्य घरत आणि भावेश घरत साठी. भावेश घरत तर बाहेर आहेत. यावेळेचा बॉल ऑन साइडला सीमा रेषेच्या बाहेर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, षटकार. वाढणारं तापमान, वाढणारा जो काही उन्हाचा तडाखा हे पाहता आदिल घरत यांनी कॅपची मागणी केली. यावेळेचा बॉल उंचही चाललाय आणि तितकासा लांब देखील. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, लगातारचा दुसरा, वन मो अनदर बिग हिट, षटकार. वल्कावरती 46 ऑन दी बोर्ड, 46 बनलेले आहेत. विवेक हातमोलकर कॉट बिहाइंड विकेट. फटका इथे मारण्याच्या प्रयत्नात जो फसला, यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय आणि बॅटर आउट. ला पहिला धक्का लागला. 46 ऑन दी बोर्ड. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. ऋषी नारंगीकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये असताना मला मिळतोय. पुढचा बॉल, याही वेळचा बॉल आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर, ऋषीच्या बॅटमधून षटकार.
तन्मय ठाकूर आणि भावेश गरद यांच्या माध्यमातून मेडन ओव्हर साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे राज गरद यांच्यासाठी. आणि विपुलजी पाटील सर यांच्याकडून 5,000 10,000 झाले. राजला आपण पाहतो गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल ऑन साइडला इथून खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल दिशाहीन आलाय. 10,000 वाचवलेत. परंतु राज गरज यांनी कुशलला आज प्रॉमिस केलं होतं आज तू बॉलिंग टाकणार आणि आज कुशललाही त्यांनी टीम मध्ये स्थान दिलं नाही. पहिला बॉल अवांतर आलेला आहे. हाही चेंडू उजव्या एसटीच्या डाव्या एसटीच्या बाहेर पाहायला मिळतोय. अवांतर धाबा येत असताना मला मिळाल्यात. अतिरिक्तच्या रन्स संघाची धावसंख्या 54 बनलेली आहे. 54 धाबा धावफलकावरती आहेत. 54 धाबा धावफलकावरती आहेत. राज यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्क मध्ये. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालं नाही. चेंडून ओलांडली सीमारेषा. आई मिळतील धाबा या बॉलवरती. 6 हा षटकार. महागणपती चिरनेर हा या स्पर्धेतला आणि या हंगामातला पहिला संघ आहे ज्याचा ड्रेस कोड बनलेला आहे. यावेळेचा बॉल फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाहत राहील बॉल किती लांब जाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एक्सा कव्हरला षटकार. दोन बॉल 2 षटकार आलेले आहेत. भावेश गरजने एक ओळ मला आठवणीत आणून दिली. बॉलिंग टाकणं आणि बाहेरून आठवणी करून देणं सांगणं बोलणं या गोष्टीमध्ये तफावत आहे. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या दिशेने. काय क्षेत्ररक्षण झालंय. या धावाच नाही तर मला वाटतं षटकारही रोखलेत या क्षेत्ररक्षकाने. कारण साहिल चव्हाणला स्ट्रायकर पासून रोखलं गेलंय. सिंगल आली. संघाची धावसंख्या 67 धावा धावफलकावरती आहेत. मॅच चालू होण्याच्या आधी बाय कोणाला मिळेल याची चर्चा चालू होती. परंतु आता बाय कोणाला मिळेल त्याचे चित्रही क्लिअर होणार आहेत. 3 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. जास्तीचा धावा गोळा करणाऱ्या संघाला बाय आहे. त्यामुळे हाही चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा पाहायला मिळतोय. बायला 70च्या पलीकडे करायचे आहेत. अर्थात 2च राहिल्यात. त्यामुळे मी लक्ष वेधेन की पुढचे जे संघ आहेत ना त्यांनी आता यायला काय हरकत नाही. खंडोबा जासई आणि नवीन शिवा आपण तयारच राहा. यावेळेचा बॉल ऑन साइडला. होय सर्वाधिक जास्त धावा या संघाने बनवलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच. चला टॉस साठी या खंडोबा जासई आणि त्याच्या अगेन्स्ट नवीन शिवा. षटकार. लगातार दुसरा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय. धावा मिळतात त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. स्मिथ आपल्याला म्हणत होता की यापेक्षाही अधिक चांगली गोलंदाजी मी करू शकलो असतो. राज गरजने धावा दिलेल्या आहेत. अद्याप 78 बनले आणि 6 आणखी ऍड करा. तब्बल 84 धावा धावफलकावरती बनलेले आहेत. 84 ऑन दी बोर्ड. 85 रनचे टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय.
चला टॉस साठी आहे एका बाजूला खंडोबा दासई आणि नवीन शिवा. ह्या षटकामध्ये 32 धावा आलेल्या आहेत. स्मिथ पाटील त्यालाही संधी द्यायला हवी होती गोलंदाजीमध्ये. चला टॉस आपण करतो आहोत. अनुज घरात आता तुम्हाला मुभा नाही आहे. पहिल्या मॅच मध्ये संधी देण्यात आली, थोडेसे उशिराने आलात, त्यामुळे आता तुम्हाला मुभा मिळणार नाही, संधी मिळणार नाही. आता कॅप्टन त्वरित यायला हवं, कारण नवीन शिवा गाव एका जासईकरांचं जावई नाही आहेत, त्यामुळे या आपण त्वरित आता टॉस साठी. नवीन शिवा टीम कॅप्टन झाला, त्वरित या टॉस साठी. अनुज पहिल्या मॅच मध्ये आम्ही तुम्हाला जास्तीचा वेळ दिलेला आहे, संधी दिलेली आहे, त्यामुळे त्वरित या आता टॉस करण्यात येईल. 85 रनचे टार्गेट आहे. रन्स बनतात या मैदानावरती. 91 बंटांना पाहायला मिळालेले आहेत, त्यामुळे या मॅच मध्ये धावा चेस होतील. हवा ज्या वेगाने सुटलेली आहे, मॅच रंजकता बऱ्याच स्थितीमध्ये निश्चित पाहायला मिळेल. साईजचा खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्या रीतीने साहिल चव्हाणने बॅटिंग केली, साहिल चव्हाणने धुवाधार खेळ साकारला, तो अर्थात आपण पाहिलं. तेहतीस धावांची खेळी साहिल चव्हाणने साकारलेली पाहायला मिळाली. या आपण उत्तरार्धाकडे वळतोय. मॅच रंगतदार स्थितीमध्ये येईल याची निश्चितच आपण चर्चा करतोय, आणि जशी सामन्याला सुरुवात होईल या उत्तरार्धाला आवाजामध्ये बदल करूयात. विपुलजी पाटील सरांचा आवाज या सेकंड इनिंग मध्ये आपण ऐकू. धन्यवाद. षटकारांची गरज आहे. जासी संघाला 24 बॉल आणि अवघे 12 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. महत्वाची सूचना याच करता अनुज घरत नवीन शेवाचे जे कॅप्टन आहेत, आपण आला असाल तर तुमच्यासाठी हा शेवटचा पुकार आहे. जशी मॅच संपेल तुम्ही आलात नाही तर आयोजन कमिटी जी पॅनल्टी तुम्हाला देईल ती पॅनल्टी घेऊन तुम्हाला खेळावं लागणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी जवळजवळ अर्धा तास थांबलो होतो, पण आता थांबायला वेळ नाही आयोजन कमिटीकडे. त्यामुळे नवीन शेवा टीम जर लाईव्ह सामने पाहत असाल आपण उपस्थित राहा वेळेवर. महागणपती चिरनेर मैदानाच्या आतमध्ये संघ दाखल होताना पाहायला मिळतोय.
चिरनेर म्हटलं तर जवळजवळ 7 ते 8 पाडे आहेत. सर्वाधिक मोठा गाव आहे. पण आज तेवढ्याच मोठ्या ताकदीचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सध्या टॉस करत होतं नवीन शेवा आणि त्यांच्या विरुद्ध खंडोबा जासई. नवीन शेवा टीमनं टॉस जिंकला. 3 षटकांची मॅच असेल अनुष. पण मैदानाच्या आतमध्ये जासी संघ सुद्धा त्यात ताकदीचा आहे. एका बाजूला साईश मात्रे जो ISPL खेळला सर्वाधिक मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला भूषण मात्रे यांना आपण पाहू शकता कित्येक वर्ष की यशस्वी कर्णधार आहे. घरच्या मैदानामध्ये आज पाहायला गेला तर धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. 85चा पाठलाग करायचा आहे. अगोदर सोप्या भाषेमध्ये भावेशकर त्यांनी सांगितले की 12 षटकार फक्त तुम्हाला मारायचे आहेत. 24 बॉलमध्ये 12 षटकार मारायचे आहेत आणि ते देखील रबर बॉलवर. साईश मात्रे आणि भूषण मात्रेची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. त्याच वेळी गोलंदाजी ट्रॅकवर ऋषी नारंगीकर दाखल झालाय. यंदा ऋषीचं देखील स्वप्न पूर्ण झालंय. चिरल्याच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ज्याला बाईक मिळाली होती, चिरल्याच्या मैदानामध्ये गावठांच्या नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ऋषी नारंगीकरला मिळालेली बाईक. पहिलाच बॉल साईश मात्रेचा फटका पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवलं सीमारेषा पलीकडं डीप मध्ये चेंडू निघून गेला. मेल्टी लाभा 4. पूर्वादामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये साहिल चव्हाण षटकार टोकला होता. पण पहिल्याच बॉलवर पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये पहिला चौका टोकणारा आपण साईश मात्रेला पाहताय. प्राऊड ऑफ जासी. जासीकरांचा मान, जासीकरांचा अभिमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण यंदा सर्वाधिक बाईक जिंकणारा गाव कोणतं असेल तर ते नाव आहे चिरनेर. उरण पूर्व भागातील चिरनेर संघ ज्या खेळाडूंनी सर्वाधिक जास्त बाईक सध्या जिंकल्या त्यांच्या यंदाच्या सीझन मध्ये साहिल चव्हाण पाहायला मिळाला, ऋषी पाहायला मिळाला, विवेक कातोलकरने एक बाईक जिंकली. सर्वाधिक अगोदर अनुपने एक बाईक जिंकली होती. त्यामुळे अनेक साऱ्या बाईक यंदा चिरनेर गावामध्ये पाहायला मिळाल्या आणि असा हा चिरनेर गाव मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्याच वेळी डॉट बॉल देखील टाकलाय. साईश असा एक खेळाडू आहे, सातत्यानं तो जिद्दीनं संघर्षाने खेळतो. मैदानाच्या आतमध्ये जासेकरांचा सर्वाधिक जास्त विश्वासूचा खेळाडू. यावेळचा बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट क्षेत्रकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडूला पाठवले सीमा पार. साईश मात्रेच्या बॅट मधून षटकार. पहिला बॉल षटकार पाहायला मिळाला. याच क्रीडांगणामध्ये मला आणखी एक स्पर्धा आठवते. साईश मात्रेने सलग 8 बॉलवर 8 षटकार टोकले होते. लवकर त्यांना अर्धशतक टोकलं होतं आणि सर्वाधिक मोठं बक्षीस त्याला नाईट क्रिकेटमध्ये मिळालं होतं. तब्बल 20,000चं कॅश प्राईज साईशनं कमावलं होते. 8 बॉलला सलग 8 षटकार मारण्याचा विक्रम साईशने केला होता. त्यामुळे साईश सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल स्लोवर केला होता. एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये शतक्षक येताना पाहायला मिळतात. रोनकनं चेंडू अडवला. सिंगल रन्स पाहायला मिळाली. दुसरीचा प्रयत्न देखील चालू आहे. थ्रू थोडासा खराब पाहायला मिळाला. कलेक्ट करता आला आणि लगेच दुसरी धाव देखील कंप्लीट पाहायला मिळते. 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि 2 धावांनी संघ धावून पोहोचलाय तो 12च्या घरात. 12 धावा धावपडला लागल्या गेल्यात. क्रीडांगणाच्या आतमध्ये चिरनेर संघ खेळतोय. यंदा अंडर 90 या नावानं संघ खेळताना पाहायला मिळाला. अनेक वेळा पाहायला गेला तर मंजी स्पोर्ट चिरनेर या नावानं संघ खेळताना पाहायला मिळाला. महागणपती या नावानं संघ खेळताना पाहायला मिळाला. कधी कधी महाराष्ट्र केक्स चिरनेर या नावानं देखील संघ खेळला. यावेळचा बॉल वेगाने टाकलाय ऋषीनं. बॅटला ब्रश झाला तर पाठीमाग तुम्हाला यष्टिक्षक पाहायला मिळतात. त्याच वेळी एक चांगला थ्रो देखील आला. हे चित्र पाहायला मिळतात. आज ड्रेस कोडवर खेळताना महागणपती चिरनेर संघ पाहायला मिळतोय. ब्ल्यू जर्सी त्यांनी परिधान केलाय. संघाचा यंदा चांगला परफॉर्मन्स झाला. अनेक नाईट क्रिकेट स्पर्धा ते जिंकलेत. पण समोर जासई संघ आणि जासईचा सितारा साईश मात्रे नाही कोणाला भीत रे. आणखीन एक षटकार.
पहिल्या षटकामध्ये भावेश यांनी सांगितले की पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा यायला पाहिजे होत्या आणि त्याच 18 धावा आल्यात. म्हणजे 3 षटकार आलेत. प्रत्येक ओव्हरला तुम्हाला 3 षटकार मारायचे आहेत. त्याच आता तशीच सुरुवात केली आहे. ती देखील ऋषीच्या विरुद्ध 3 मोठे फटके पाहायला मिळालेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्यांना पाहायला मिळत आहेत. साहिल चव्हाण आलाय. असा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डावखुऱ्याचा एक विस्फोट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. चिरनेर म्हटल्यानंतर राजू चिर्लेकर यांची आठवण येते. नमस्ते मोकल असतील, त्याचबरोबर आमचे उत्तम समालोचक राजेंद्रजी भगत असतील, रवींद्रजी भगत असतील. त्यांच्या गावातील संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. साहिल चव्हाण आला. चिरनेर गावामध्ये सर्वाधिक बाईक जिंकणारा खेळाडू साहिल चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवर त्यांना पाहायला मिळतात. पण यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चांगल्या गोलंदाजी, चांगली टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज. मला आणखीन आठवतंय साहिल चव्हाणची उसाटण्याच्या मैदानामध्ये केलेली त्यानं बॅटिंग, विस्फोटक बॅटिंग साहिल चव्हाणने केली होती. यावेळचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. पाठवले सीमारेषा पलीकडं. मिल्टी धावाचा षटकार. फक्त 10 षटकारांची आणखीन गरज आहे. अवघ्या 10 षटकारांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि ते देखील 16 बॉल मध्ये तुम्हाला ठोकायचे आहेत. 10 षटकार अवघे. आणखीन एक फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. जमिनीला समान पॅरेलल लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडं भूषण मात्रेच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. आणखीन एक षटकार आलाय. पहिला बॉल डॉट आलाय, पण त्यानंतर साहिल चव्हाणच्या विरुद्ध चांगली बॅटिंग पाहायला मिळते. भूषण मात्रेच्या बॅट मधून 2 बॉल 2 षटकार. आणखीन एक चेंडूला सरळ पाठवलं एकड़कर गावामध्ये. ऑल इज गोल्ड. भूषण हा तिसरा खेळाडू ठरलाय. 3 बॉलवर 3, तिसरा षटकार. 15वा खेळाडू या स्पर्धेमधला. पंधरावा खेळाडू आहे भूषण मात्रे, ज्यांना 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत. साहिल चव्हाणनं पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग केली, पण भूषण हे सांगितलं इलाका हमारा है, धमाका भी हमारा रहेगा. घरच्या मैदानामध्ये आज भूषण ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, सुरुवातीला त्यानं सांगितलं की हा यंगस्टरचा रबर बॉलचा क्रिकेटचा जमाना आहे, पण 40 पेशी खेळाडू देखील कमी नाही आहेत. या क्रीडांगणामध्ये रबर बॉल देखील चांगल्या पद्धतीने भूषण खेळू शकतोय. त्यानं दाखवले मागील 3 चेंडूवर 3 षटकार. एक यशस्वी संघ नायक आहेत. कित्येक वर्ष जासी संघाचं नेतृत्व त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. आणखीन एक फोंटा फटका पाहायला मिळेल का? एलिव्हेशन कमी पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पाटला करता सिंगल रन्स कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो, आणि त्याच वेळी दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. 2 धावा देखील जोडल्या गेल्यात. धावपटा धावा लागल्या गेल्यात ते 38 धावा. ही सुरुवात करायची होती भूषण, आणि ती सुरुवात केली. मागील 5 चेंडूमध्ये 20 धावा देखील जमा केल्यात. या बॉलवर आणखीन एक मोठा फटका आला तर रिलॅक्सपणे खेळताना पाहायला मिळतील. साहिल चव्हाणच्या विरुद्ध धावा देखील बनल्यात. ज्या साहिलने सर्वाधिक जास्त बाईक जिंकल्यात त्याच्या विरुद्ध धावा आल्यात, त्यामुळे टेन्शन मध्ये चिरणे संघ पाहायला मिळतोय. आणखीन एक फटका शेवटच्या बॉलवर सीमा पार. आणखीन एक षटकार. बॉल आणि 41 धाबांची आणखीन गरज. 12 मध्ये 41 बनवायच्यात. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. 44 धावा आल्यात पहिल्या 2 ओव्हर मध्ये. 44 आता राहिलेल्या 12 बॉल मध्ये 41 बनवायच्यात. काय कमालीची बॅटिंग केलं भूषण मात्रे. मैदानाच्या आतमध्ये आले, त्यांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले. साईश त्याला चांगली साथ देतोय. क्रीडांगणाच्या आतमध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतात. विवेक हातनोळकर येताना पाहायला मिळतात.
41-12 मध्ये बनवायचे आहेत, म्हणजे 20.50च्या संख्येने तुम्हाला धाबा बनवावा लागणार आहेत. चांगली बॅटिंग केली साईश मात्र तुम्हाला क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याच क्रीडांगणामध्ये मिस्टर जेपील तो त्यांना पाहायला मिळाला. प्राऊड ऑफ झाशी सारखा किताब त्याला मिळाला. याच मैदानात त्याला ISPL 3 पर्यंत पोहोचवलं. असा खेळाडू आहे सध्या उरण तालुक्यातील सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून साईशकडे पाहिलं तर आता सध्या तो बॅटिंग देखील चांगलीच करतोय. 12 बॉल 41 गरज आणि विवेक हातोळकर मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. टोंगी यॉर्कर कसे टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सर्वाधिक वेगवान गोलंदाजी करण्यासाठी चिरनेर एक्सप्रेस विवेक हातोळकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. यंदा विवेकचं देखील स्वप्न कंप्लीट झाले, त्याला देखील एक बाईक मिळालंय. त्यामुळे चिरनेरमध्ये आज आनंदी असं वातावरण पाहायला मिळतंय. साईशच्या समोर डॉट बॉल आला. पहिला बॉल मागील षटकामध्ये देखील डॉट पाहायला मिळाला होता. भूषण माते ते कळले, त्यानंतर सलग 3 बॉलला 3 षटकार आलेत. त्यामुळे साई देखील कमी नाहीये. यावेळचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळाला. चेंडूला पाठवून दिला हायवेच्या पलीकडेच. आणखीन एक षटकार. षटकार षटकार आणि षटकार. प्रत्येक चेंडू सीमारेषा पारच न्यायचा आणि त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणखीन 35 धावांची गरज आहे. 10 बॉल 35 धावांची आणखीन गरज. 10 मध्ये 35 बनवायचे आहेत. साईश मातेच्या बॅट म्हणून मोठी फटके त्यांना पाहायला मिळालेत. कमालची त्यांना सुरुवात करून दिली. भूषण मात्र देखील त्याला तेवढीच चांगली साथ देतोय, हे फार महत्वाचं आहे. 10 बॉल 35 ची गरज. हा बॉल सोडून दिला, लेफ्ट केला. त्याचवेळी अतिरिक्त उंची देखील चेंडूने गाठले. वर केले जाते कदाचित गोलंदाजाला. तुम्ही पावसाळी रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये 2 बाउन्सर बॉल टाकू शकता, बाउन्सर टाकू शकता, पण त्याचवेळी एक्स्ट्रा तुम्ही उस्ती देखील या चेंडूने घेतली. त्याचवेळी दंडित देखील केले गेले. 10 बॉल आणि आता 34ची गरज. साईश मात्र डावखुराचा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये तो विस्फोटक बॅटिंग करतोय. आक्रमण सध्या पाहायला मिळालंय. यावेळचा बॉल पॉइंट मध्ये चेंडू जाताना पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमा पार. आणखीन एक चौकार. सुरुवात चांगली केली आणि मैदानाच्या आतमध्ये साईश मात्रे नावाचं बादळच पाहायला मिळालंय. कमालीची त्यांना बॅटिंग केलं. प्रत्येक चेंडूला सीमारेषा पलीकडे त्यांना नेलंय आणि आज मात्र क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्या जासी गावासाठी खेळायचं. मेघना शेठ मात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासी या नावासाठीच खेळायचं. आणि आज असं आहे की युवा जनतेचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. हा साईशने केलेली बॅटिंग अतिशय चांगली पाहायला मिळाली. संघ जाऊन पोहोचलाय तो 55च्या घरात. 9 बॉल 30. यावेळचा बॉल लावले आपले जरूर झाले. रबर बॉलची स्पर्धा तुम्ही कळताय LBW स्वरूपात बाद नसणार आहे. त्यामुळे आता येणारी 8 बॉल 29 धावांची आणखीन गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये येणारे 9 बॉल 8 बॉल आणि आता 29 धावांची आणखीन गरज. 8 मध्ये 29 बनवायचे. विवेक हातोळकरचा वेग प्रचंड आहे, पण त्याच्या विरुद्ध धावा देखील होताना पाहायला मिळतात. चेंडू लवकर स्किट होत आहेत, पण प्रॉपर टायमिंग देखील भूषण मात्रे आणि साईशने केलंय. त्यामुळे सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाली. ज्यांनी सुरुवात चांगली केली. भूषणने देखील 4 षटकार ठोकलेत. त्याच्या बॅटमधून देखील मोठी फटके पाहायला मिळालेत. पोटीरसचा खेळाडू आहे. ओल्ड इज गोल्ड. 8 बॉल 29ची गरज. कदाचित जासी संघ हेच म्हणत असेल, राजने जर कमी धावा दिल्या असत्या तर कदाचित आता हा पाटला सहजरित्या झाला असता. पण 8 बॉल आणि आता 29ची गरज. हा बॉल बेगानं जरूर टाकलाय, त्याच वेळी पडला आणि जास्त उंची देखील पाहायला मिळते. पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली. हा चेंडू नक्की डिलीव्हरी कुठून झाला. चेंडू पडल्यानंतर कुठं उंची गाठले. वॉर्न केले गोलंदाजाला, हे देखील महत्वाचं आहे. वॉर्न केलं तो गोलंदाजाला आणि त्याच वेळी आता दुसरा चेंडू किती उंची गाठले हे सांगत असताना पंच देखील पाहायला मिळतील. वाईट बॉल पाहायला मिळतोय.
वाईट बॉल पाहायला मिळतात. खेळाडूच्या डोक्यावरून फलंदाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. दोन्हीकडे बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न विवेकनं जरूर केला, पण त्याच वेळी दोन्ही बाउन्सर आता संपलेत. यस, त्यावरती सांगत असताना पाहायला मिळतात पंच, आता तुम्ही हा वापर करू शकत नाही. त्यानंतर नो बॉल पाहायला मिळणार आहे. 8 बॉल आणि आता 28 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्सिंग सामना पाहायला मिळतोय. येणारे 8 बॉल 28 धावांची आणखीन गरज. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये रोनक पाहायला मिळाले. चेंडूची पकड केली जाते. येणारे 7 बॉल आणि आता 27 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 27 धावा बनवायच्यात. हा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवर मोठा फटका आला तर हा सामना बनवू शकतोय. या चेंडूवर जर डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा सामना चिरनेर संघाच्या बाजूने जाऊ शकतोय. हा चेंडू दोन्ही संघासाठी महत्वाचा बॅलन्सिंग सामना. हा बॉल विवेकला चांगला टाकावा लागेल, तर दुसऱ्या बाजूला साई संघासाठी या बॉलवर मोठा फटका आला तरी मॅच मध्ये पुन्हा एकदा इन होऊ शकतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. बराच उंच चेंडू गेला, आता लांबी गाठेल का? शेत एलिव्हेशन कमी पाहायला मिळतंय. शेतरक्षक आले झेल खाली. महत्वाची विकेट शेवटच्या बॉलवर विवेक हातकणून मिळवलंय. खेळाडू क्रमांक पहिला साईश मात्रे बॅक टू पॅव्हिलियन. सहा बॉल आणि आता 27 धाबांची आणखीन गरज. राजगरज मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि मला आणखीन एक आठवण होती ती राजू राठोड यांनी लावलेलं बक्षिसाची. रिवर्सचा जर षटकार आला तर त्यांच्या वतीने एक सरप्राईज गिफ्ट दिलं जाईल, पण राजने जर रिवर्सचा षटकार मारला नाही तर राजकडून राजू राठोड यांच्यासाठी सरप्राईज गिफ्ट दिलं जाणार आहे. एक आगळं वेगळं बक्षीस. 6 बॉल 27 ची गरज. 6 मध्ये 27 बनवायचे आहेत. क्रीडांगणाच्या आतमध्ये भूषण मात्रे आहे, राजगरज आहे, हे असे खेळाडू आहेत सहजासहजी सामना सोडत नाहीत, पण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येताना पाहायला मिळतात. सुजल येताना पाहायला मिळतात. चिरनेर प्रीमियर लीग मध्ये असा एक गोलंदाज चिरनेरकरांनी चिरनेर टेनिस क्रिकेटला दिला, त्याचं नाव आहे सुजल पोपेरकर. पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर सूरज पोपेरकर येताना पाहायला मिळेल. गत वर्षामध्ये सर्वाधिक एक मोठी स्पर्धा चिरनेर गावमध्ये पाहायला मिळाली, जिथे चिरनेर प्रीमियर लीग डे नाईट क्रिकेटचा आम्ही थरार पाहिला. राजेंद्रजी भगत, त्यांच्यासोबत रवींद्रजी भगत आणि अभिनव मित्र मंडळ चिरनेर यांच्या माध्यमातून चिरनेर प्रीमियर लीग एक स्पर्धा पाहायला मिळाली आणि तिथे सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून हा गोलंदाज चिरनेरकरांना मिळाला. तरी त्याचं नाव आहे सुजल पोपेरकर. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. येणारी 6 बॉल आणि आता 27 धाबांची गरज. मच्छिंद्र पाटील सरांची आठवण करलेली सध्या जय सरांनी, पण त्यांचा नाद करू शकत नाही. फॉर्च्युनर घेऊन येणारी समालोचक कदाचित महाराष्ट्रातील एकमेव असतील मच्छिंद्र पाटील. त्याचबरोबर कमलीला त्यांचं हत्यार देखील नेहमी पाहायला मिळतं. 6 बॉल 27 ची गरज. सध्या मुरबाड मध्ये ते आहेत, एन्जॉय करतात त्यांची लाईफ. 6 बॉल 27 ची मॅच. पाहूया या मॅच मध्ये कोणता खेळाडू भारी पडेल, भूषण मात्रे की एक यंगस्टर गोलंदाज. 6 बॉल 27 ची मॅच. पहिला बॉल बॅटला ब्रश झाला, पाठीमागे यष्टरक्षक येताना पाहायला मिळतात. त्याचवेळी डॉट बॉल आला. येणारे 5 चेंडू आणि आणखीन 27 धाबांची गरज. 5 मध्ये 27 आता बनवायच्या. थोडंसं कठीण असं आव्हान म्हणत गेले, पण रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये या क्रीडांगणामध्ये 6 मध्ये 36चा पाठला करत असताना 35 बनल्यात. त्यामुळे आता येणारे 5 बॉल आणि 29 ची गरज पाहायला मिळणार आहे. म्हणजे 5 चेंडूवर 5 षटकार ठोकावं लागणार आहेत जासी सिंगाला. लेग इस्टीच्या बाहेरून होणारा चेंडू पाहायला मिळतोय. त्याचवेळी आव्हानतर स्वरूपात एक धाव जोडली जाईल. येणारी आता 5 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. 5 मध्ये 26 धावा बनाव्या लागणार आहेत.
बॉल चांगला पाहायला मिळाला, लॉंग ऑफचा क्षेत्र पाहायला मिळतो. त्याच वेळी सिंगल रन जोडली गेल्या. राज खेळत आता आला आणि त्यासाठी बक्षीस आहे राजू राठोड यांच्या वतीनं. रिव्हर्सचा षटकार आला तर त्यासाठी सरपास घेतलं जाईल, पण राजने जर रिव्हर्सचा षटकार मारला नाही तर राजू राठोड साठी गिफ्ट पाहायला मिळणार आहे. अगदी सरळ बॅटनेच आता फटकी येत नाही आहेत. मागील अंडर-25च्या सामन्यामध्ये देखील जवळजवळ सर्वाधिक डॉट बॉल राज खेळलाय. आज सर्वाधिक जास्त धावा राजने दिल्यात. सध्या टॉपला गेल्या वर्षी धारावीच्या मैदानामध्ये केलेल्या त्याने रिव्हर्सचा षटकार ठोकलाय, पण नेहमी टॉपलाच राहायचं हे सांगणार आता फटका आलाय. टॉप क्लास फटका पाहायला मिळतो राजच्या बॅट मधून. षटकार धाबा झाल्यात. 66 रन्स. आणखी 19 धाबांची गरज आहे. 2 बॉल आणि 19 धाबांची आणखीन गरज. 2 मध्ये 19 बनवायचे आहेत. क्रॉस बॅट फटका खेळलाय. विवेकने स्वतःला फ्लाय केलाय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. चौकारीत त्यांना पाहायला मिळतोय. शेवटचा 1 बॉल आणि आता 15 धाबांची गरज आहे. शेवटचा 1 बॉल आणि आता 15 धाबांची गरज. भावेश हेच विचार करत असेल की कदाचित शेवटच्या षटकामध्ये 15 धाबा जरी राजने दिले असता तर कदाचित हा सामना देखील जिंकू शकलो असतो. स्मिथला कदाचित गोलंदाजी दिली असती. तो म्हणाला की लाडूला गोलंदाजी दिली असती ते कदाचित तो सामना जिंकू शकलो असतो. पण या सामन्यामध्ये काही हरकत नाहीये. यावेळेसचा बॉल फटका जरूर चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे आलेत. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, पण झेल सुटला आणि हा सामना 15 धाबेने जिंकलाय महागणपती चिरणे टीमनं. हार्ड लक जासई संघ. चला टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो नवीन शेवा टीमनं आपला निर्णय घेऊन अनुज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल. बा अनुज, आता उशीर करूच नका. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्या खेळाडूच्या बॅट मधून 12 बॉल मध्ये 35 धावा आल्यात, साहिल चौहानला आपण इन्व्हाइट करतोय मॅन ऑफ द मॅच. साहिल चौहान या मॅन ऑफ द मॅच. चला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देतोय. चांगली अशी बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळाली.